तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मनोमुकुर सुधारी। वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल। देवा माझे मन लागो तुझे चरणी। संसार व्यसनी पडोने दी। नाम स्मरण घडो संत समागम। वावुगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ महाराजांचा 4 चरणाचा जीवानं देवाला काय मागितलं पाहिजे मागणी या विषयाचं सुंदर चिंतन करणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे। आपल्या या खांडवीवाडी या पुण्यनगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपातील हा अखंड हरिनाम सप्ताह 14वे वर्ष आहे। ब्रह्मलीन वैकुंठवासी श्री नरहरी महाराज नरळतकर यांच्या शुभ आशीर्वादाने व हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज सातोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वरूपातील हा भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होतोय। आपल्याकडे या सुंदर अशा सप्ताहात ज्यांची भागवत कथा पार पडली असे भागवताचार्य आदरणीय हरिभक्तपरायण भागवत कथा प्रवक्ते माऊली महाराज चव्हाण सिलुकर महाराजांच्या पवित्र मुखातून आपण कथा श्रवण केली। आज अगदी उपांत्य सेवा आहे। उद्या काल्याचं कीर्तन आहे। जागराची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि आजच्या कीर्तनाचे यजमान कृष्णा हनुमान गाडेकर हे आहेत आणि आजचं अन्नदान श्रीमान लक्ष्मण भगवानराव शेळके तर अन्नदात्यासाठी आणि ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे असे कृष्णभाऊ गाडेकर या दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। खरं तर मागच्याही वर्षी आपल्या गावामध्ये सेवेचा योग प्राप्त झाला होता पण मला कथेची अडचण आली। कथेमुळे आपली सेवा चेंज करावी लागली आणि आपण गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं होतं त्यावेळेला। यावर्षी डॉक्टर साहेबांचा फोन आला हां सचिनजी शेरेकर शेरे हां शेरे मला फोन आला आणि मग तारीख बसते न बसते असं थोडंसं चालू होतं आणि मग आमचे नीलकंठ भैया काष्टे त्यांचा माझा फोन झाला। असाही 15 दिवस महिना 2 महिने सारखा संपर्क असतो फोन असतो तर मी सांगितलं असं या ठिकाणी सेवा बसवायची होती। मग सगळ्यांच्या आम्ही 2-3 जण फोनवरती बोललो आणि ही सेवा मी माझ्याकडे घेतली। या कीर्तनासाठी सगळी गुणीजन मंडळी एका हुनी बळी रे काय वर्णन करावं। सगळी गुणी माणसं आहेत। गायनाची फार उत्कृष्ट अशी साथ देणारे आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणायला हरकत नाही आदरणीय हरिभक्तपरायण आमचे निवृत्त दादा लकडे दादांसाठी जोरात टाळी वाजवा। सुंदर गायकी आहे अभ्यास आहे एवढी नम्रता आहे प्रचंड ज्ञानोबऱ्यावर श्रद्धा आहे। किती मी दादांचं माझ्या शब्दामध्ये वर्णन करू। खरं तर आम्ही वयानं लहान आहोत दादांपेक्षा ज्ञानानं लहान आहोत आणि ज्या वेळेला लकडे दादा कीर्तनाच्या साथीसाठी असतात त्यावेळेला एक कीर्तनातलं वातावरण सुद्धा एक भरलेलं असतं। दादांच्या चरणावरती मी वंदन करते। त्याचबरोबर भागवताचार्य माऊली महाराजांनाही माझं वंदन आहे। सोपान महाराज चव्हाण सोपान बाबा फार गोड गायलं तुम्ही दादांच्या सोबत। सोपान महाराजांसाठी सुद्धा टाळी वाजवा। हरिभक्तपरायण पांडुरंग महाराजांनाही वंदन आहे। खांडवीचं पूर्ण भजनी मंडळ आणि जोगदंड वारकरी शिक्षण संस्था तिथले विद्यार्थी आहेत। मृदंगाचार्य योगेश महाराज किती गोड वाजवलं तुम्ही। योगेश बाबांसाठी जरा जोरात टाळी वाजवा बरं फार सुंदर वाजवलं। श्री समर्थ महाराज ढेरे बालवादक समर्थ महाराजांसाठी पण टाळी वाजवा सगळ्यांनी। कीर्तनाचे यजमान कृष्ण महाराज गाडेकर आदी करून सगळी मंडळी आणि आमची विद्यार्थिनी अपेक्षात आहे गोड सुंदर लेकरू गात आहे। छोट्या छोट्या देखील बालिका गायन करतात त्या
आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, अज्ञानानं एखादं महत्त्वाचं नाव राहिलं असेल, सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जय हरी. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादासाठी खरंच टाळी वाजवा सगळ्यांनी, त्यांचं मनापासून कौतुक. स्वरगुंजन वारकरी हे यूट्यूब चॅनल आमच्या निळकंठ भाऊंचं. या चॅनलवर याही अगोदर माझी कथा कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील. महाराष्ट्रातली सगळी मातब्बर कीर्तनकार मंडळी या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वरगुंजन वारकरी. आणि आज आपल्या शेजारच्या गावचे आमचे लाटे जिजा आपलं गोडवा हरिकीर्तनाचं आहे ना, गोडवा कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल आहे. आणि इकडे वारकरी गोडवा कीर्तनाचा, स्वरगुंजन वारकरी, या तिन्ही चॅनलवरती हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. आणखी सर्व परिचित अपरिचित मंडळी, काही चेहरे ओळखीचे आहेत पण आता नावं मला गडबडीत लक्षात येईनात. सगळ्यांना सप्रेम जय हरी. मला वाटतं खांडवीला कीर्तन झालं होतं माझं, एक 4-5 वर्ष झाले असतील त्याला. त्याच्यानंतर आज येण्याचा योग आला या भागामध्ये. आपल्या भागातली आनंदवाडीची मुलगी आहे वैष्णवी कदम, तिचे बाबा पण माझ्यासमोर बसलेले आहेत. याच भागातली मुलगी आहे आपल्याकडे शिकायला, छान कीर्तन करते आता. वैष्णवी कदम नाव आहे तिचं. तिचे वडील आहेत. आणखी परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविकजन, महाराज मंडळी, सगळ्यांना सादर वंदन. ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन. सगळ्या तरुण बांधवांचा इथे असणारा या कीर्तनातला सप्ताहातला सहभाग, सगळ्या माझ्या भावंडांचं कौतुक. आणि वेळ न घालवता आपण चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल. फार छान नियोजन केलं. छोट्याशा गावामध्ये एवढा भव्य कीर्तन महोत्सव आपण सगळी मंडळी उत्साहात घडवून आणता. तुमच्या सगळ्यांची प्रसन्नता, उत्साह, भाव या सगळ्या गोष्टी फार मोलाच्या आहेत की ज्याला कुठल्या शब्दामध्ये आणि परिमाणामध्ये आपल्याला मोजता येणार नाही. एवढं सगळं प्रसन्न वातावरण आहे. तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि टवटवीत पाहून मला असं वाटतच नाही की आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे म्हणून. तर 7व्या दिवशी 8-6 दिवसाची झोप, दिवसभराची कथा ऐकणं, रात्रीचं जागरण, दिवसभराचं काम, पण तुमचे चेहरे पाहून खूप चांगलं वाटतंय मला. खरंच चेहरा असा असावा की त्यातून एनर्जी मिळावी, माणसाला ऊर्जा प्राप्त व्हावी. तर काही लोकांचे तोंड असतात, त्यांचं तोंड पाहिलं की आपल्यालाच अटॅक येईल का काय, अशी वेळ येते कधी कधी. तर काहीचे तोंड असे असतात, त्यांचं तोंड पाहिलं की आपल्याला वाटतं आपलं काही चुकलं काय म्हणून. पण चेहरा प्रसन्न असला पाहिजे, एक सकारात्मक भाव आपल्या चेहऱ्यावरती असला पाहिजे की जेणेकरून आपण त्या ठिकाणी एकदम काय म्हणतात ना की एनर्जी आपली टिकलेली पाहिजे. आणि जो कोणी ज्याच्या कुणाची नजर आपल्यावरती पडेल त्या माणसाच्या बुद्धीमध्ये सुद्धा एक एनर्जी असेल म्हणा किंवा पॉझिटिव्ह विचार हे आले पाहिजेत. तर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, या मंडपातली प्रसन्नता, अनेक दिव्यता आहे या मंडपामध्ये. मंडप किती मोठा आहे का छोटा आहे हे महत्त्वाचं नाही, पण या जागेमध्ये किती प्रसन्नता आहे ही मात्र टिपण्यासारखी आहे. विठ्ठल विठ्ठल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. खरं तर नाथ महाराज या अभंगात काय सांगतात ते ऐका बरं. अर्थ सांगते तुम्हाला. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको, संसार व्यसनी पडोने दी. बरं, आणखी काय पाहिजे नाथ महाराज? नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडू दे, संतांची संगती घडू दे. सत्संग आणि नामचिंतन या 2 गोष्टीमध्ये चालत असताना विकल्प माझ्या मनात येऊ देऊ नको. नामस्मरण घडो संत समागम आणि वाऊगाची भ्रम नको देवा. आणखी पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. बरं, आणखी आता अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. तर सुंदर भावनाथांनी अभंगामध्ये मांडलाय. सुंदर मागणी देवाकडे केली आहे, त्याचं चिंतन करणार आहोत. कुणी मागितलंय? श्रीमंत संत सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. नाथ महाराज श्रीमंत संतानं मागितलंय. नाथांच्या बाबतीमध्ये एक वाक्य ऐका. नाथ महाराज शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. कुणी शांत असेल तर श्रीमंत असेल का नाही काही सांगता येत नाही. कुणी श्रीमंत असेल तर शांत असेल का नाही सांगता येत नाही. पण शांतता, श्रीमंती आणि संतत्व हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो
आणि तो त्रिवेणी संगम साक्षात त्यांचं नामस्मरण करणाऱ्याला सुद्धा तीर्थराज प्रयागचं स्नान घडवून आणतो. खरं तर नाथांचं नाव घेतलं की महाकुंभाचं स्नान घडावं आपल्याला. एवढी पवित्रता ज्यांच्या चरित्रामध्ये आहे असे शांतिब्रह्मनाथ महाराज म्हणजे तुमच्या माझ्यासाठी एक काय म्हणतात ना की परमार्थाच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी एक खूप मोठं गाईड आहेत, खूप मोठे मार्गदर्शक आहेत, ऊर्जेचा स्रोत आहेत. जास्त अवघड काही बोलणार नाही, सोपं सोपं बोलत जाईल मी तुमच्यासोबत. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांची आध्यात्मिक श्रीमंती खूप मोठी आहे, खूप मोठी. विश्वाच्या मालकानं त्यांच्याकडे 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा हरी पाणी वाहे हरी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने कावडीने द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. खांद्यावर कावड घेऊन जगाच्या मालकानं पाणी भरलं नाथांच्या घरी. हे सगळं म्हणजे देव येऊन राबावा अशी नाथांनी भक्ती केली स्वतःच्या जीवनामध्ये. असली भक्ती केली. खरं सांगते तुम्हाला खांडवी वाडीकर, थोडंसं ऐका. नाथ महाराजांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, एवढी सुंदर आहे, एवढी ओजस्वी आहे, एवढी तेजस्वी आहे. नाथ महाराज मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देव त्यांच्या घरी येतोय. आणि खरंच नाथांच्या चरित्रातून हे शिकण्यासारखं आहे. खरं तर कीर्तन ऐकून सोडून देण्यासाठी नाहीच आहे. कीर्तन आपल्याला शिक्षण देण्यासाठी आहे, आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आहे. आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे अशा काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी कानाद्वारे आपल्यामध्ये उतरवण्यासाठी आहे. अशी जीवनामध्ये भक्ती करावी ना. आपण मंदिरामध्ये जातो नवलच नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. आपण देवाचं म्हणजे देवाला दाखवलेलं नैवेद्य, देवाचं उचिष्ट आपण प्रसाद म्हणून खातो नवल नाही. कधीतरी त्यानं सुद्धा आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. प्रश्न पडेल आपल्याला, देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं. शबरी आईनं असली वाट पाहिली ना देवाची. भगवान परमात्मा आले, शबरी आईचा भाव पाहिला. विश्वाच्या मालकाला बोर माणसाच्या दातानं कुरतडलेली आहेत हे सुद्धा कळालं नाही हो. वाट पाहत होती ती. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम, श्री राम श्री राम श्री राम श्री राम. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम. शबरी मगन है राम
ईश्वरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है, राम दरस की आस है मन में। जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम, श्री राम। दादांसाठी माणसाच्या दातानं ही बोरं कुरतडलेली आहेत हेही देवाला कळालं नाही। मग म्हणा ना आता, कोण कहते हैं भगवान खाते नहीं, क्यों खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। अशी भक्ती करा। आपण देवाचं उष्ट खातो नवल नाही, कधीतरी त्याची इच्छा झाली पाहिजे आपण हे अन्न उष्ट खावं म्हणून। अशी भक्ती करा जीवनामध्ये आपण। म्हणजे पहा ना, देव कधी रुसल का काय या भीतीमध्ये आपण असतो, पण देवाला भीती असली पाहिजे, हे रुसतं की काय आपल्यावरती। अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये, अशी भक्ती करावी। आपण देवाला काही ना काही मागत राहतो, नवलच नाही, त्यानं कधीतरी आपल्याला मागितलं पाहिजे। तुम्ही म्हणाल कायच आहे आपल्याकडे त्याला देण्यासाठी, 3 फुटके पत्र आणि 1 मोडकी बकरी, काय देणार आहो पण त्याला? आपल्याकडे तरी 3 फुटके पत्र आणि 1 मोडकी बकरी आहे। विश्वाचा मालक अशा माणसाला मागायला गेला ज्याच्या अंगावर लंगोटीपेक्षा जास्त कपडा नाही, नाव चालवली तर पोटाला खायला मिळावं, ज्याची लेकरं उघडी नागडी फिरतायत, ज्याच्या पत्नीनं कपड्यांचे तुकडे एकाला एक जोडून आपल्या अंगाला लपेटलेले आहेत, ज्याच्या घराला दरवाजा नाही, बरं देवघर सुद्धा नाही, अशी ज्याची अवस्था आहे, भगवान त्याला म्हणतात नदीच्या पलीकडे सोडतोस का? भक्ती अशी असावी। कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े, केवट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े। अशी भक्ती करावी की त्यानं आपल्याला कधी काहीतरी मागितलं पाहिजे। अशी भक्ती करा देवाची, अशी भक्ती करा, त्याचं भजन तर आपण रोजच करतोय, पण त्यानं कधीतरी आपलं भजन केलं पाहिजे। तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का, देव कुठं भक्ताचं भजन करतो? राजा अंबरीशीच्या नगरीमध्ये नारदजी आले। नारदजीच्या जवळ एक वीणा एका हातामध्ये होता, एका हातामध्ये एक रजिस्टर होतं। राजा अंबरीशानं स्वागत केलं,
आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराज आलात. अहो भाग्य आमचे, थोर सत्पुरुष आमच्या नगरीला आले. आजचा दिवस सोन्याचा. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो. आनंद झाला. स्वागत केलं नारदजीचं. हातातलं रजिस्टर पाहून विचारलं, महाराज हे रजिस्टर कसलं आहे तुमच्या हातामध्ये? हातात वीणा तर नेहमीच पाहतो आम्ही, पण हातामध्ये रजिस्टर आहे. नारदजी बोलले, अंबरीशा, अशी काही भाग्यवान लोक आहेत, पुण्यवान लोक आहेत की रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात ना, मग देवाला सुद्धा त्या भक्त मंडळीचं कौतुक वाटतं आणि त्या निवडक लोकांची नावं देवानं या रजिस्टरमध्ये लिहिलेली आहेत. भगवंताचं भजन करणारे देवानं यादीच बनवली, त्यांची उत्सुकता निर्माण झाली. आठवडा भजन करणाऱ्याला वाटतं आपलं पण नाव यादीत यावं म्हणून. कोणत्या? ते महिना पगार जे अधूनमधून कधीतरी चुकून येतात आणि भजनी मंडळाच्या सावलीला जे राहतात ना, त्यांचेच नंबर लागतात आणि खरे वारकरी बाजूलाच राहतात. गंमत होते अशी कधी कधी. अंबरीश राजाला वाटलं की आपलं नाव कुठं असेल का यादीमध्ये. चला पाहू आपण. रजिस्टर उघडलं. पहिल्या नावापासनं शेवटच्या पानापर्यंत सगळी नावं वाचली हो, पण अंबरीशाचं नावच कुठं नाही. अंबरीश राजाला राग नाही आला, वाईट नाही वाटलं. गळ्यातला टाळ काढून पण ठेवला नाही, कपाळावरचा टिळा सुद्धा पुसला नाही. अंबरीश राजा बोलला की अजून आपली ती योग्यता नाही झाली, वाटतं की देवानं आपलं नाव लिहून ठेवावं. काही हरकत नाही, अजून जास्तीचं भजन करू. चांगले लोक सकारात्मक विचार करत असतात आणि ज्या लोकांकडे विचार शून्यता आहे ना, अशी लोक उलटा विचार घेतात. एवढं भजन करतो, आमचं नाव यादीला नाही, आजपासून माळही नाही, टाळही नाही आणि टिळा सुद्धा नाही. असतात काही काही. आपल्या गावात नाही तो भाग वेगळा, आपल्या इथं तसलं कोणीच नाही. तर अंबरीश राजानं सकारात्मक विचार केला, अजून भजन करायचंय, कुठेतरी आपण कमी आहोत. अंबरीश राजानं भजन जोरात चालू केलं. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा. भजन चालू झालं राजा अंबरीशाचं. राजा अंबरीश एवढे सज्जन होते ना, राजा होता हो, पण महलापासनं मंदिरापर्यंत अनवाणी पायानं जात होता, बिना चप्पलचा. राजा आहे पण स्वतः हातानं मंदिर झाडून काढायचा. आणि पहा ना, मंदिर झाडल्याचं फळ, तो चक्रवर्ती सम्राट आहे. चक्रवर्ती म्हणजे पूर्ण पृथ्वीचं राज्य त्याच्या ताब्यात आहे. मठ मंदिराची स्वेच्छेनं सेवा करणं, गावचा सप्ताह उभा राहिला, त्यातला मंडप सांगायच्या अगोदर झाडून काढणं त्याचं फळ सांगते. गावच्या सप्ताहाचा मंडप कोणी न सांगता मनानं झाडून काढा. गावचं मंदिर, कधी मंदिरात गेलात, कचरा दिसला तर उचलून बाहेर फेका. एखाद्या धर्मस्थळावरती, मठामध्ये, आश्रमात गेलात तर कुणी आम्हाला मदत करा म्हणायचं अगोदर तुमचे हात मदतीला पुढे चालू द्या. तिथली स्वच्छता करा. कारण एक चोर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये चोरी मोजण्यासाठी आला होता. अगोदर बेलपत्राचा भरपूर ढिगारा होता, खूप कचरा झाला. बेलपत्र ताजी नव्हती, शिळी होती. उचलला त्यानं कचरा, मंदिराच्या बाहेर फेकला आणि तिथं बसून त्यानं चोरी मोजली. पण भोळा महादेव एवढा प्रसन्न झाला, त्या चोराला रात्रीतून कुबेर बनवला. हे फळ आहे. ज्या वेळेला तुम्ही धर्मस्थळांना स्वच्छता ठेवताल ना, कुबेराची संपत्ती माझा भगवान तुम्हाला बहाल कराल. जे बोलते त्याच्यात बदल होणार नाही. कांडवीवाडी आहे, जे बोलते ना त्याच्यात बदल नाही होणार. प्रयोग करून पाहत जा तुम्ही, पण प्रयोगच करायचे नाही आपल्याला. उगीच म्हणायचं हे खरं आहे का, जणू काही खूप मोठे तज्ज्ञ शास्त्रज्ञ तुम्ही. एवढं सांगायचंय मला. अंबरीशी एवढा सज्जन राजा. भजन वाढवलं. 6 महिन्यानं पुन्हा नारदजी आले. नारदजीचं स्वागत केलं. या गुरुजी, गुरुदेव बसा. पण मागच्या वेळेला जे रजिस्टर होतं ना, ते हिरव्या रंगाचं होतं. याही वेळेला रजिस्टर आहे पण लाल रंगाचं आहे. गुरुजी, मागच्या वेळेला रजिस्टर होतं पण हिरव्या रंगाचं होतं, आता लाल रंगाचं रजिस्टर आहे. काय काय कारण आहे असं हे लाल रंगाचं रजिस्टर? आता याच्यात काय विशेष आहे?
अंबरीशानं विचारलं, नारदजीनं सांगितलं, राजा पहिले जे रजिस्टर होतं ना, तर ते देवाचं भजन करतात, देवानं निवडलेली यादी होती, देवाचं भजन करणाऱ्या भक्तांची यादी. पण ही रजिस्टर काही खास आहे. म्हणे काय विशेष आहे? म्हणे या रजिस्टरचं विशेष आहे, आता देवाचं भजन कोण कोण करतं ती नावं नाहीत, मग देव कुणाकुणाचं भजन करतो त्या भक्तांची नावं आहेत. हो म्हणे, देव भजन करतो भक्ताचं? हो म्हणे, भगवान सुद्धा आपल्या भक्ताचं भजन करतो. आणि खरं सांगते, देव भक्ताचं भजन करतो नवल नाही, देव भक्ताची पूजा सुद्धा करतो, भक्ताची पूजा करतो. पंढरपूरला पालखी सोहळ्यात जेव्हा आपण सहभागी होतो ना, साध्या भोळ्या माणसाचा एक भाव असतो, संतांच्या पदानं पावलानं ती पुण्यवान झालेली माती, पवित्र झालेली माती आपल्या अंगावरती यावी आणि आपलं जीवन उजाळून जावं, ही आस साध्या सरळ वारकऱ्यालाच नाही तर जगाच्या बापाला सुद्धा ती आस असते. पालखी सोहळ्यात फक्त वारकरी चालतात, ज्ञानोबारांची पालखी चालते, तुकोबारांची पालखी चालते नवल नाही, देव सुद्धा त्या पालखीला खांदा देऊन चालत असतो. एवढ्या लोकांना चालवणं तुम्हाला वाटतं काही माणसाची सत्ता आहे? ही माणसाची पॉवर आहे, मॅन पॉवर नाही, ही त्याची पॉवर आहे. देव भक्ताची पूजा करतो, भक्ताचं भजन करतो. अंबरीशी बोलला, आता तर आपलं नावच नसणार आहे, रजिस्टर नाही पाहिलं तरी चालेल, कारण पहिल्याच रजिस्टरमध्ये नाव नव्हतं. आता देव ज्यांचं भजन करतो त्या यादीत आपलं नावच येऊ शकत नाही. पण पुन्हा एक मनात उत्सुकता निर्माण झाली, चला कोण कोण पुण्यवान आणि भाग्यवान लोक आहेत की देव त्यांचं भजन करतो, ते नाव वाचलं ना आपल्या आजूबाजूचा माणूस निघाला तर आपण त्याची सेवा करू. लागला तर लागला नंबर पहिला रजिस्टरमध्ये. म्हणून अंबरीशीने उत्सुकतेने म्हणतायत, गुरुदेव हे रजिस्टर पाहायचं मला. रजिस्टर हातात घेतलं, डोळे बंद होते का, ध्यान केलं भगवंताचं आणि रजिस्टर उघडलं. डोळे उघडले, रजिस्टरमध्ये पाहिलं, जसं पाहिलं तसा राजा अंबरीशी रडू लागला, दोन्ही डोळ्याला घळघळा अश्रू. प्रश्न विचारा ना मला, का रडत होते अंबरीशी? तर पहिल्या नंबरला देव ज्यांचं भजन करतो त्या यादीमध्ये राजा अंबरीशीचं नाव होतं. अशी भक्ती करावी ना आपण आपल्या जीवनामध्ये. भगवान आपलं भजन केलं पाहिजे. आपण देवाचं भजन करतो नवल नाही. ताई ही फार जुनी गोष्ट सांगितली हो तुम्ही आम्हाला, अगदी द्वापार युगातली गोष्ट सांगते तुम्हाला. द्वापार युगातली वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, ती भगवंताचं भजन करते, काय नवल भगवान तिचं भजन करतात. तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, कान्हा की पटराणी हो गई. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. महिला मंडळ, 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. आता तरी सांगा, पहिल्या अक्षराला काना आणि दुसऱ्या अक्षराला काना, त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव काय आहे? राधा. आता भजन खूप गोड गाण्यासारखं आहे पण घसा काम करत नाही. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. तर भगवान परमात्मा तिचं भजन करता असेच नाथ महाराज आहेत. नाथ महाराज मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देव घरी येतो. नाथ महाराज उचिष्ट खातात प्रसाद म्हणून नवल नाही, भगवान त्यांचं उचिष्ट खातो. नाथ महाराज देवाला काहीतरी मागतात, काय नवल देव त्यांच्याकडे मागतोय. नाथ महाराज देवाचं भजन करतात, काय नवल त्यात भगवान त्यांचं भजन करतोय.
एवढी सुंदर भक्ती आहे नाथ महाराजांची. असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणखी एक विशेष सांगते, म्हणजे आता देवच राबतो तिथं हे विशेष सांगितलं, त्याच्या पुढे जे पुढचं सांगणार आहे ते काही एवढं विशेष नाही. नाथ महाराजांनी काळावर सुद्धा ताबा मिळवला. जेव्हा देह ठेवला नाथांनी, चौघाच्या खांद्यावर निघाले, प्रेतयात्रा निघाली. राम नाम सत्य, राम नाम सत्य, लोकांची प्रचंड गर्दी. एक बाईच्या मुलीचं नवीन लग्न झालेलं आणि ती आपल्या मुलीला सासरी वाटे लावते. ही प्रेतयात्रा पाहिली आणि बाईला वाटलं या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का. आता मरण काय कुणाच्या हातात असतं का हो? झोपल्या का काय हो, नाही तर नाही काहीतरी म्हणत जाणार. मरण काय कुणाच्या हातात आहे का? नाही. पण ती बाई म्हणते या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का. नाथांना कळालं, नाथ महाराजांच्या लक्षात आलं आपल्या मरणाची या बाईला अडचण झाली. नाथ महाराज चौघाच्या खांद्यावर उठून बसले. आता मला सांगा, नाथ महाराज खांद्यावर उठून बसल्यानंतर खांदेकरांचे खांदे नीट राहिले असते. लटलट कापायला लागले, थरथर थरथर कापताय, बोबडी वळाली, बोलता येईना, घाम फुटला त्यांना, काय करावं ते सुचना, गोंधळून गेले. नाथ महाराज म्हणतायत, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. नंतर मरणं हे सामान्य जीवाला शक्य नाही. बरी एक गोष्ट सांगा मला, एकदा प्रेत झालं ना त्यानं सरळ स्मशानापर्यंत जावं. पण एखादं प्रेत मागचं रडतायत, लोक घेऊन चालले. काही लोक म्हणतात माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. काय खरं आहे? कुठपर्यंत म्हणतात? फक्त स्मशानात आग लावेपर्यंत. तिकडं आग लावून घरी आले का घरी आगच असते पहा. लक्ष्मी आणि ती लेकरं बाळा, बंटीचा पप्पा, बंटीची मम्मी, बंटीची बहीण, ते पाहिलं की काय पुन्हा त्या माया जाळामध्ये फसून जातात लोक. क्षणाचं वैराग्य. इथं कुणी बंटी आहे का काय? बर बर. तर ऐका गुरुजी, बंटी आहे पण बंटीचं झालंय का? मग काहीच उपयोग नाही. मग विठाला नाथ महाराज लक्षात घ्या, एकदा का प्रेत झालं ना त्यानं सरळ स्मशानापर्यंत जावं. ते मध्येच उठून बसू नये. कल्पना करा, एखादं प्रेत खांद्यावरच उठून बसलं ना, खाली उतरलं, तेवढा प्रेत यात्रेतून घरी निघालं, गोरचे मोठे मोठ्या रडत होती, डोळे डोळे डोळे. हे दारात आलं ते सांगतोय रडू नका. कोण सांगतंय? प्रेत सांगतंय. कल्पना तर करा. तर मला एवढं सांगायचं, नाथ महाराज उठून बसले आणि नाथ महाराज म्हणतात, बाई मी नंतर मरतो. काही दिवसांनी नाथांनी देह ठेवला, चौघाच्या खांद्यावर निघाले. बरं, खांदेकऱ्यालाच गर्व झाला, आम्ही नसतो तर काहीच राहत नाही. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, गर्विष्ठ खांद्यावरती जायचं नाही. आयुष्यभर भक्ती केली, गर्व अहंकाराला जवळ थारा दिला नाही, सावली सुद्धा पडू दिली नाही, अहंकाराचा वारा सुद्धा लागू दिला नाही. आणि यांच्या खांद्यावर जायचं आपण? उभा आयुष्य केलेली साधना काय व्यर्थ घालवायची? नाथ महाराज खाली उतरले. खांदेकऱ्याला म्हणतात, भाऊ की मला काही तुमच्या खांद्यावर जायचं नाही, पण तुमचे खांदे सांभाळा, तुम्ही मला उतरू द्या. नाथ महाराज उतरले. गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. तिथून काही फुलं, तुळशीची मंजुळा, कमळाचं फुलाची काही फुलं बाहेर आली. त्याची समाधी पैठण क्षेत्राला. आजही नाथषष्ठीच्या महापर्व काळावर नाथांच्या समाधीतून पाणी पाझरतं. आजही विश्वाचा मालक आतले नाथ जे आहेत ना, तिथे रांजण आहे, त्या रांजणामध्ये कावड टाकतात पाण्याची, तेव्हा तो रांजण भरतो. तर हे सगळं सांगण्यापाठीमागे माझा उद्देश आणि भाव एवढाच आहे. नाथ महाराज अद्भुत संत आहेत. ते नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवाशी संवाद करताना मोलाची गोष्ट बोलतायत. लागो तुझे चरणी हे बाबा, लागो तुझे चरणी
दादांसाठी योगेश महाराजांसाठी टाळी. फार सुंदर. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराज म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे. मनालाच का बरं देवाच्या चरणावरती लावायचं? 11 इंद्रियामध्ये 11व्या क्रमांकाचं इंद्रिय मन दिसत नाही, पण त्याची करामत मोठी आहे. एवढा चंचल आहे, एवढा चंचलाचा पाया जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. वाऱ्याचा वेग कमी, त्याही पेक्षा माणसाचं मन वेगानं पळतं. उन्नती अथवा पतनाला कारण माणसाचं मन आहे. माकडापेक्षाही माणसाचं मन चंचल आहे. सुभाषितकार सांगतात मर्कटस्य सुरापानो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड चंचल आहे, त्यात माकडाचं आणखी वर्णन केलंय. मर्कटस्य सुरापानो. सुरा म्हणजे मदिरा, मदिरा म्हणजे माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारलो महिला मंडळ. तिकडे विचारून उपयोग नाही, इकडेच विचारावं लागेल. किती उड्या मारल? खरं सांगते तुम्हाला, शक्यतो मी दारुड्या लोकांवर जास्त बोलतच नाही, पण कधी ओघानं विषय निघाला तर बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे बाबांची आठवण म्हणून एखादं उदाहरण त्यांचं सांगत असते. इंगळे बाबा दारुड्या लोकांवर एवढं बोलायचे ना, त्यांचे ते बोलणे खाऊन बरेच दारुडे माळकरी झाले होते. लोकांच्या मनात परिवर्तन झालं त्यांचं कीर्तन ऐकून. खूप बोलायचे दारुड्यावरती, बरं प्रमाणाशिवाय बोलत नव्हते बाबा. आठवण येते आज प्रसंगाला. तर माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारल? माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काय कमी उड्या मारतात का? लक्षात घ्या, दारुड्या माणसाची एवढी वाईट अवस्था आहे, कुत्र सुद्धा त्याला भुकत नाही हो. कुत्र सुद्धा. एका गावामध्ये घरातलं कुत्र तरी गल्लीतलं कुत्र होतं. ते घरातलं कुत्र घरातच बसायचं, दारातल्या कुत्र्याला टुकुमुकू पाहायचं, आणि ते दारातलं गल्लीतलं कुत्र कुणालाही भुकायचं. त्याला बाई माणूस कळत नव्हतं, लहान लेकरू कळत नव्हतं, वारकरी कळत नव्हता, अधिकारी कळत नव्हता, दिसल त्याला भुकायचं. एक दिवस त्या गल्लीतलं कुत्र रस्त्यातच झोपलं. रस्त्यात झोपल्यावर एक पेताड आलं, शेपटी तुडवून गेलं, तर हे भुकलंच नाही. त्या घरातल्या कुत्र्याने खिडकीतून विचारलं, का रे? दिसल त्याला भुकतो, दिसल त्याला भुकतो, हे पेताड शेपटी तुडवून गेलं तरी तो भुकला नाही त्याला. त्या गल्लीतलं कुत्र म्हटलं, तुला सांगतो, तो कोणाला सांगू नको. ते म्हटलं, सांग बरं का भुकला नाही तू त्याला? त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, हे पेताडे, याला जर मी भुकलो असतो ना, हे रात्रभर मला भुकत बसलं असतं, माझी झोप खराब केली असती यानं, म्हणून मी याला भुकलो नाही. म्हणजे पिणाराला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही ना. आपल्या गावात कोणीच पीत हा आत्ताच नाही सांगायचं आपलं.
इंगडे बाबांनी सांगितलेलं एक उदाहरण आहे पहा. बायकोशिवाय पिणाराचं कोणी ऐकत नाही आणि ती पण भारतातली आहे म्हणून ऐकून घेते. एक बहादर पिऊन घरात आला, बायकोला म्हणतो मी जर गावचा सरपंच झालो असता तर गाव बदलला असता, आमदार झालो असता तर नक्कीच तालुका बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं आणि देशाचा पंतप्रधान झालो असतो तर नक्कीच देश बदलला असता. ती म्हटली मालक तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर राज्य बदललं असतं, आमदार झाले असते तर तालुका बदलला असता, गावचे सरपंच झाले असते तर 100% गाव बदलला असता. पण माझी एकच गोष्ट आहे का, तुम्हाला एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली. ती अगोदर बदला मग बाकीचं बदलायला जाऊ आपण. मी तरी थोडा बदल केला. इंगळे बाबा याच्यापेक्षा डेंजर बोललेले आहेत. मला दृष्टांत संपलं. याच्यातून मला एवढं सांगायचं तुम्हाला की नशा केल्यानंतर, दारू पिल्यानंतर जर माणसाची दुरावस्था असेल तर माकडाची काय कथा असेल. मरकटाचं सुरापानो, पुन्हा त्याला विंचू चावला, मग किती उड्या मारणार, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग किती उड्या मारणार. एवढं चंचल माकड. पण त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. वाऱ्याही पेक्षा वेगानं पळणारं धावणारं माणसाचं मन आहे. हे मन भगवान परमात्माच्या चरणावर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत प्रपंच, परमार्थ काय, प्रपंच सुद्धा सफल होऊ शकत नाही. प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठायचं असेल तर मनाला स्थिर करणं फार मोलाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगते, एक वेगळं अंग आहे की मन हे भगवंताच्या चरणावरती का लावायचं. देवाच्या चरणाचा अभ्यास करू आपण. भगवान परमात्माचे चरण कसे आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. देवाचे चरण कसे आहेत. विटेवरी ज्याची पाऊले समान. हे देवाचं लक्षण आहे. देवाच्या चरणावरच मन का लावायचं त्याचा अभ्यास करू आपण सगळेजण मनानं. इथं ऐका. भगवान परमात्माची नजर सरळ आहे, पाऊलं समान आहेत. पुन्हा ऐका, जो देव आहे ना त्या देवाची नजर सरळ आहे, पाऊल समान आहे. कुणाचं पाऊल समान आहे, कुणाची नजर सरळ आहे. देवाची नजर सरळ आहे, पाऊल समान आहे. जो देव आहे ना त्याची नजर सरळ आहे, त्याचं पाऊल समान आहे. आणि मग व्यवहारात सुद्धा लक्षात घ्या, व्यवहारात सुद्धा ज्याची नजर सरळ असते आणि पाय समान असतो ना त्याला माणसं देव माणूस म्हणतात. याचा अर्थ ज्याची नजर वाकडी पडत नाही, ज्याचा पाऊल वाकडा पडत नाही तो माणसातला देव आहे. मग माणसातला देव जागा करण्यासाठी त्या समान पावलावरती मन लावा. देव जागा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणे. थोडासा विचार केला की फार गोड वाटतं हे ऐकायला, पण लक्ष द्यावं लागतं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा संसाराचं व्यसन माझ्या मनाला लागू देऊ नको बरं. का. हा संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये काय एक प्रकारचं दुःख आहे, अनेक दुःखे सांगो मी किती. सकल संसाराची स्थिती नसाही पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. खूप सोपं सांगते तुम्हाला. सुखासाठी रात्रंदिवस माणसाचा प्रयत्न चालू असतो. या सुख नसलेल्या संसारामध्ये रात्रंदिवस सुखासाठी तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. काही लोक सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी अगोदर शिक्षण घेतात, अभ्यास करतात, विद्वान होतात, नोकरी लागतात. त्यांना वाटतं आता सुख मिळेल, सुख मिळत नाही. मग लग्न होतं, लग्न झालं, घरात पत्नी आली. अगोदर माणूस एकटा असतो, माणसाला पाय असतात 2. लग्न झालं की माणसाचे 2 हाताचे किती हात होतात 4, आणि 2 पायाचे किती पाय होतात 4 पायाचं काय असतं. अभ्यास तुम्हीच करा त्याचा. पुन्हा पहिली संतान होते. आता किती पाय झाले ना. 4 + 2 6 झाले. 6 पायाचा काय असतो. कठीण लाकडाला पोखरतो पण कमळाची कोमल पाकळी पोखरू शकत नाही. ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू
भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा परिमळ विद्गदो रे भ्रमरा ऋणु जोडो रे भ्रमरा सांडितो अवगुणो रे भ्रमरा ऋणु जोडो रे भ्रमरा सांडितो अवगुणो सांडितो भुंग्यासारखी अवस्था होते माणसाची. बाहेर गेलं की भनभन, घरात आलं की भुनभुन. म्हणजे लक्षात घ्या, सुखासाठी नाना प्रयत्न आपले चालू आहेत पण सुख मिळत नाही. खरं सांगा मला, संसारात सुख झोपल्या का काय? तुम्हाला विचारते अगोदर, खरं खरं सांगा, संसारात सुख? खरं बोलायचं तुम्हाला शेजाऱ्याची शपथ. खरं बोला, संसारात सुख? काहीच बोलत नाहीत. अजिबात तुम्हाला कुंभमेळ्याला घेऊन जाणार नाही मी. फक्त खरं बोला माझ्यासोबत.
संसारामध्ये सुख, अरे दादांनो, माझ्या ताईंनो, खरं संसारामध्ये जर सुख असतं तर सफरचंदासारखे गाल आपले खोबऱ्याच्या वाटीसारखे झाले असते का? खरं बोलायला काय हरकत आहे? मला खरं सांगा, जेव्हा आपण अडीच वर्षाचे असतो ना, किती सुंदर, किती टवटवीत, किती बाळशेदार दिसतो आपण. माणूस ओळखीचा असो नसो टपकन उचलून घेतो, आपल्याला आपल्या गालाचा पापा घेतो. 2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. तेच 2.5 वर्षाचं लेकरू जेव्हा 80 वर्षाचं होतं 2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो, 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? खरं सांगायचं मला, हीच दशा कशानं झाली? संसारात झाली का नाही? संसारामध्ये सुख नाहीये. कलर बदलला आपला कलर. काय आपली ऐट असते, काय आपली शान असते, काय आपली टेक असते. पण जसं 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 प्रपंचात पुढे 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 जावं तशी नशा उतरते माणसाची. कलर बदलतात, रंगाचा बेरंग होतो. संसाराचा रंग अंगावर घ्याल तर म्हातारपणापर्यंत बेरंग व्हाल, पण परमार्थाचा रंग अंगावर घ्याल तर कायम रंगात राहाल. म्हणून ईश्वराला 2 हात जोडून प्रार्थना करायची, देवा लालना रंगाऊ में हरिना रंगाऊ, लालना रंगाऊ में हरिना ही रंगाऊ, अपन ही रंग में, अपन ही रंग में रंग दे चुनरिया, ओ शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, 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 शाम पिया भगवंताचा रंग अंगावर घ्या, प्रपंचाचा रंग उतरून जाईल. खरं सांगा मला, तारुण्यात जी प्रपंचात किंमत आहे ती म्हातारपणात राहते का? म्हातारपणात एवढी हाडहडण, एवढी फडफड, नाक मुख गळू लागले, मजनाही हात पाय, डोळा पडली झापड, करणही बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळानी शेपून श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड हाड, तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार कराया मजते कवरी, दाखवा दिनाचा सोयरा, माय बाप, एवढा उपकार कराया मजते कवरी, दाखवा तुमच्या अपेक्षासाठी टाळी वाजवा सगळ्यांना. फार सुंदर. म्हातारपणात अशी अवस्था, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. आणखी
किती फोडून सांगावं का प्रॅक्टिकल करून दाखवावं? शहाणा झालं पाहिजे माणसानं ऐकून, समजदार झालं पाहिजे. दादांनो, कीर्तन ऐकून सोडून देण्यासाठी नाही हो, विचार करण्यासाठी आहे. आणि ज्यानं विचार केला ना तोच वाचला बघा या जगामध्ये. जो विचार शून्य ना तो कधी बुडाला त्यालाच कळणार नाही. म्हणून माझ्या दादांनो, ताईंनो, विचार करा. संसारामध्ये खूप सुख शोधतोय आपण, पण नाही बरं या संसारात सुख नाही. सुख खूप उदाहरणं आहेत, पण 2 तासाच्या कीर्तनात किती पुराणं सांगावी तुम्हाला, त्याच्यामुळे ते शक्य नाहीये. चला, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दे. काय पाहिजे अजून नाथ? देवा दुसऱ्या चरणात मागतो ना मी, काय मागितलं? नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम. एकदा सचिन सर, निळकंठ दादा, टाळी तर गुरुजनांसाठी वाजतेच, पण आमचा स्वर, आमचं बोलणं, आमची थाप थेट सगळ्यांच्या अंतकरणामध्ये पोहोचवण्याचं काम जे करतात असे कोकेश्वरी साऊंड सिस्टीमचे सर्व बाळासाहेबजी खडके यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. नाहीतर यांच्या हातात जादू आहे. भले आमच्या नरड्यात जादू असेल, आमच्या बोटात जादू असेल, पण त्यांच्या हातात जादू आहे. त्यांनी तिकडं नरडं दाबलं की सगळ्यांचे नरडे बंद होतात तिकडे. म्हणून खडके भाऊ, तुमचं खरंच मनापासून कौतुक. थोडा सुद्धा त्रास नाहीये आम्हाला. नाही तर बऱ्याच वेळेला गायक वादकाचं कीर्तन करायचं साऊंडवाल्यासोबत कधी जमतच नाही, सारखा 36चा आकडा असतो. पण खरंच एक समजदारी काय असते ती आपल्याकडे आहे. आपलं मनापासून कौतुक आहे. नामस्मरण घडो संत समागम आणि वाऊगाची भ्रम नको देवा. देवा सत्संग दे बरं, तुझं नामस्मरण घडू दे. भगवंताच्या नामाची खूप मोठी ताकद आहे. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. देवाच्या नावानं पाण्यावर दगड तरली, माणसं तरली. आपण पण तरतोय, तरुण जाणार, तरणार. फक्त त्या नामाचा आधार आपण घ्यावा. नामस्मरण केलं की माणसामध्ये विष पचवण्याची ताकद निर्माण होते.
शंकरानं नाम कंठात धारण केलं तर विष पचवलं. मीराबाईंनी कृष्ण नाम कंठामध्ये धारण केलं तर विष पचवलं. संसाराचं विष घेतलंय तुम्ही, ते पचवणं सोपं नाही. म्हणून वर्षानुवर्ष अखंड हरिनाम सप्ताह करा, तेव्हा पावर येईल आपल्यामध्ये. म्हणून देवा नामस्मरण घडो संत समागम. संतांच्या संगतीची खूप मोठी ताकद आहे बरं. शेवटचा दृष्टांत सांगते, सेवा समाप्त करते. लक्षपूर्वक ऐका, फार गोड दृष्टांत आहे, फार सुंदर. एक श्रीमंत व्यक्ती होता, नाव त्याचं धनपाल. खूप श्रीमंत. तर श्रीमंत धनपाल एवढा श्रीमंत होता, वाडवडिलांची श्रीमंती, पण त्यांनी लग्नच करत नव्हते. का बरं? म्हणे मी धार्मिक आहे, मी परमार्थिक आहे, देवाची पूजा केल्याशिवाय गळ्याच्या खाली पाणी उतरत नाही माझ्या, पूजा झाल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल पडत नाही माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या परिवारामध्ये, माझ्या प्रपंचामध्ये माझी अर्धांगिनी असली पाहिजे. मी जर देवपूजेला बसलो तर तिनं पाणी आणून दिलं पाहिजे. मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळलं पाहिजे. मी देवाला टीका लावू लागलो तर तिनं पुष्पहार बनवला पाहिजे. मी देवाला वस्त्र अर्पण करू लागलो तर तिनं आरती सजवली पाहिजे. मी देवाची आरती करू लागलो तर तिनं नैवेद्याचं ताट भरून ठेवलं पाहिजे. अशी पत्नी प्रपंचात पाहिजे. खरंच आता अलीकडे मुला मुलींच्या डिग्र्या जुळवतो आपण. फक्त डिग्र्या जुळवण्यापेक्षा त्यांचे विचार आणि संस्कार जुळतात का, त्याला लाख वेळा महत्त्व द्या. संस्कार जुळले पाहिजेत, विचार जुळले पाहिजेत. फक्त डिग्री जुळवली तर कधी विभक्त होतील सांगता येत नाही. विभक्त तेव्हाच होतात जेव्हा भक्ती नसते. म्हणून मी सांगेन तुम्हाला, डिग्री जुळवण्याच्या छंदामध्ये त्यांच्या संस्कार जुळवण्याकडे जर दुर्लक्ष झालं तर सोन्यासारख्या संसाराची नरकासारखी स्थिती होते पहा. म्हणून तुम्ही किती श्रीमंत आहात याहीपेक्षा तुम्ही किती समाधानी आहात ही गोष्ट फार मोलाची आहे. तुमच्या खिशातले पैसे चुकूनही कुणी पाहणार नाही आणि कुणाला काहीच घेणं देणं नाही. तुमचा खिसा भरलेला आहे का रिकामा आहे. फक्त तुम्ही किती समाधानी आहात, तुम्ही किती आनंदी आहात, तुम्ही किती प्रसन्न चित्त आहात ही गोष्ट फार मोलाची आहे. कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्या गालावर प्रसन्नता असली पाहिजे. खरं सांगते तुम्हाला, आपल्या गालावरचं हसू ही आपली सगळ्यात मोठी श्रीमंती, सगळ्यात मोठी श्रीमंती. आत्ताही बोलले मी तुम्हाला, खिशातले पैसे कुणी पाहत नाही आपल्या, पण आपल्या गालावर किती हसू आहे, किती प्रसन्नता आहे ती मात्र टिपली जाते. जिजा रुपये नसू द्या खिशात, पण चौकात गेल्यावर म्हणा चला चहा घ्यायला, आप्पा नाना चला चहा घेऊ. चहा घेतल्यावर प्रसन्न चित्तानं आपण चहा पाजला, बाकीचे म्हणतील जिजा एवढं वेळेस बिल आम्ही देतो, पुढच्या वेळेला तुम्ही द्या, झालं ना काम आपलं. हे वरमच कळत नाही आपल्याला. असा चेहरा असावा गुलाबाच्या फुलासारखा, टवटवीत प्रसन्न, नाही तो काहीची तोंड 12 महिने पडलेलेच. अरे भाई क्यों रोते हो, सूरत ही ऐसी है. काय रडता म्हणे, तोंडच असं आहे. मला एकच सांगायचं तुम्हाला, गालावरचं हसू कुठल्याच किमतीला गहाण ठेवू नका. ते माणसाचं धन आहे, ऐश्वर्य आहे, श्रीमंती आहे. आणि म्हणून घराला जर नरक बनवायचं नसेल ना तर विचार जुळले पाहिजेत, संस्कार जुळले पाहिजेत. डिग्री जुळवा, त्याच्याबद्दल आमचा काही अपवाद नाहीये, कारण माणसाचा प्रयत्न आटोकाट त्या गोष्टीसाठी चालू आहे. डिग्री जुळवा, पण संस्कार सुद्धा जुळवा. घरात जर संस्कार संपन्न सून आली ना, अरे ती सासू नाही, ती महालक्ष्मी असेल, ती रेणुका असेल, ती जगदंबा असेल, ती काय सांगू तुम्हाला. खरं तर ना झोपडीमध्ये सुद्धा स्वर्ग उभा करता येतो पहा. कोट्यावधीचा बंगला आहे आणि सासू सुनेचे रोज भांडणं आहेत. तो बंगला स्वर्ग नाही, तो नरक आहे. लोकांना आरशे चमकलेले दिसतील, खिडक्या चमकलेल्या दिसतील, पडदे असे झळकलेले दिसतील, पण आज जोरात भांडणं चाललेत, याचा अर्थ ते बंगला नाही, स्वर्ग नाही, तो नरक आहे. हेच स्वर्ग आणि नरक आहे. आपण कशा परिस्थितीमध्ये किती समाधान उगवलेला दिवस, संध्याकाळपर्यंत किती आनंदानं सुखानं जातोय, त्याच्यावरती स्वर्ग आणि नरक डिपेंड आहे. घरात स्वर्ग टिकवायचा असेल, स्वर्ग उभा करायचा असेल तर प्रत्येकानं प्रेमानं एकमेकाला बोलणं फार गरजेचं आहे. आणि कीर्तनात बसलेल्या सासवांना मी जबाबदारीनं सांगते बरं, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. घरात सून आली ना, नवीन लेकरू असतं, माहेरचा लाड असतो. घरात आईच्या जीवावर इकडचा तांब्या तिकडं सुद्धा केलेला नसतो. अचानक सासरची एवढी मोठी जबाबदारी पडलेली असते. तुम्ही थोडंसं सुरुवातीला तिला समजून घ्या.
नवीन सुनबाईला ढुसपूस करायचं नाही. खांडवीवाडी आहे, सुनबाईला ढुसपूस करायचं नाही. तिला टाकून बोलायचं. ऐकता ना तुम्ही का झोपलात? हो हां काहीतरी करा. तिला टाकून बोलायचं. तिच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2024 मध्ये करायचा नाही. सुनेला जीव लावा 2025 मध्ये. तिला जीव लावा, तिला माया करा, तिच्यात मुलगी पहा. सारखं तिला कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुरभूर कुरभूर करायची नाही. कारण आता काळ सासूचा नाही, काळ कुणाचा आहे? काय प्रामाणिक आहात तुम्ही? पण उत्तर इकडून नाही, इकडूनच आलं जोरात. थोडंसं समजदारीनं जगा, काळ ओळखून चाला. काळ सासूचा नाही आहे, सुनेचा काळ आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून सुनबाईला जीव लावा. आणि सुनानं सुद्धा आपल्या सासूमध्ये सासू पाहू नका, आई पहा. काही चुकलं तर तिच्याजवळ सांगा, सासूबाई आई माझं चुकलं हो, समजून घेतील त्या तुम्हाला. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी खूप शिकवलंय, ज्ञानवान बनवलंय, गुणवान बनवलंय, नोकरीच्या माध्यमातून धनवान बनवलंय. ज्या घरात लक्ष्मीच्या पावलानं जाताल ना, त्या घरात तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या गुणाचा, तुमच्या धनाचा उपयोग घर जोडण्यासाठी करा. एका घराचे 2 घरं करण्यासाठी करू नका. शिक्षणाचा उपयोग चांगला करा. शिक्षण एवढं सुंदर आहे, ज्ञान एवढं सुंदर आहे, फक्त त्याचा वापर कसा करावा आपण हे आपल्याला कळालं पाहिजे. पण या सगळ्या माझ्या मातामाऊल्यांचे चेहरे पाहून मला खूप चांगलं वाटते. या इथल्या खांडवीवाडीच्या सासवांकडे पाहून माझ्या लक्षात आलंय, इथं सासू सुनेचं भांडणच नाही. इथली सासू आणि सून माई लेकी सारख्या राहतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला कसं कळालं? सचिन सरांनी सांगितलं का काय? तसं काही नाही आहे. मला कुणी सांगितलं नाही, मला तुम्हाला पाहूनच कळालं. या गावात सासू सुनेचं भांडणच नाही. इथली सासू सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते आणि सूनसुद्धा सासूत आई पाहते, सासू पाहत नाही. कशावरनं कळालं सांगू? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल. फक्त सून प्रसन्न आहे, तुम्हाला असं काहीच कारण नाही. चला, विनोद संपला. मूळ मुद्द्याकडे चला. तर डिग्री जुळवायची नाही, विचार जुळले पाहिजेत. धनपाल म्हणतात, जिला मी पत्नी म्हणून घरात आणणार आहे, तिचा माझा विचार नाही जुळला तर माझं जीवन नरकाहून बेहत्तर होऊन जाईल. लग्नच करा ना आता. असं एक स्थळ आलं, धनपाल अशी एक मुलगी आहे, तिची सुद्धा अट आहे. जो रोज 1000 ब्राह्मणांना, संतांना, वारकऱ्यांना जीव घाल त्याच्यासोबत लग्न करणार. धनपाल म्हटले, ही तर माझ्यापेक्षा पुढची आहे. धनपाल म्हटले, आता हिच्यासोबत पत्रिका जुळते का नाही ते सुद्धा पाहायचं नाही, लग्न करायचं. लग्न झालं आणि मग त्यानं सांगितलं, देवी तुम्ही स्वयंपाक तयार करा, मी वारकऱ्यांना बोलावतो. 1000 वारकरी जेवायला घरात. बाईला एवढा उल्हास होता ना, त्या असे तर पक्वान्न न केले बाईनं. आता सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळेचं बंधन आहे. खूप पक्वान्न बनवले, पात्रात वाढले. जेवण झाल्यानंतर दक्षिणा देऊन वाटी लावलं आणि आदरानं सांगितलं, उद्या पण जेवायला या बरं. पण आपला वारकरी धर्म असा आहे, 1000 लोकांना निमंत्रण दिलं आणि 1100 लोक ताटात जेवायला बसली तर आपल्यात 100 लोकांना उठवून लावत नाहीत. म्हणतात, बाबांना आमच्या घासातला घास खा, खा, पोटभर मिळेल का नाही माहिती नाही, पण खा, पण उठून जाऊ नका. मग कधी 1100 लोक जेवायचे, कधी 1200, कधी 1500, कधी 2000. फक्त संतांना जीवच घालायचं. इन्कम सोर्स काहीच नाहीये, फक्त चाललाय, धन खर्ची होत आहे. धनपाल धनपाल होते अगोदर, पण संतांना जीव घालून 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 एकदम गरीब झाले. कसलं धन राहिलं नाही. 2 दिवसाचं जेवणाची फक्त सामुग्री शिल्लक राहिली. धनपालजीला प्रश्न पडला, कसं वारकऱ्यांना जीव घालू? उसनवारी चालू केली. शेजाऱ्यांना उसनवारी मागतायत. 6 महिने लोकांनी उसनं दिलं. 6 महिन्यानंतर लोक मागायला लागले ना, धनपाल देऊ नाही शकले. लोकांच्या लक्षात आलं, देऊन उपयोग नाही, परत मिळत नाही. लोकांनी हात आखडता घेतला. धनपालला फक्त म्हणायचे, हो देऊ ना, पण देत नव्हते. धनपालजीच्या लक्षात आलं, यांचे नादी लागलो तर संत जेवायचे राहतील. मग धनपालजीनं संतांना जीव घालण्यासाठी अन्नधान्याची चोरी केली. माझ्या ताईंनो, लोकांच्या घरात जायचे, जेवणाची सामुग्री चोरायचे, डाळ, गूळ, शेंगदाणे, गहू, तांदूळ चोरून आणायचे, संतांना जीव घालायचे. संत जेवले, जेवून गेले, पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरी, त्यांची जेवणाची तयारी. लोकांच्या लक्षात आलं, पैसे चोरी जात नाही, काही चोरी जात नाही, फक्त जेवणाची सामुग्री चोरी जाते. कोण चोरत